जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। आपल्यामध्ये आत्ता असणारा व्यक्ती काही मिनिटांमध्ये आपल्यामध्ये नसेल त्यावेळेला कधी कधी आपण त्या व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करतो, अरे असं व्हायला नको होतं। आणि म्हणून माणसाच्या बरोबर तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही, किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही, पण कसा जगलात याला फार महत्त्व आहे। राहिल्या त्या कीर्ती आज थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ आपल्यामध्ये नाही आहेत। जरी माई आपल्यामध्ये नसतील, माईंचा महाराजांचा बऱ्याचदा संपर्क असायचा की आज माई आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु माईंचं जे कार्य आहे, ज्या हजारो लाखो अनाथांच्या माय बनल्या, अनेक अनाथांना सहारा दिला, आज माई जरी आपल्यामध्ये दिसत नसतील पण त्यांचं कार्य हे जिवंत आहे। माणसानं असं जगावं, ही मागाशी एक वाक्य सांगून गेले की व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा, व्यक्ती तर प्रत्येक माणसं जगतात, अशी येतात अशी मरतात, पण त्या व्यक्तीची ख्याती राहीलच असं नाही। व्यक्तिमत्व म्हणून जगाल तर जेणेकरून राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, कीर्ती रूपाने वरता यावं असं माणसाने जगलं पाहिजे, नाही का। गान कोकिळा भारतरत्न लता दिदी आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण आज जरी त्या नसतील पण त्यांचं कार्य आजही जिवंत आहे। माणूस किती वर्ष जगला हे महत्त्व नाही, आणि एवढंच नव्हे त्यानं आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली ही या जगाच्या नकाशात दिसत नाही। या जगाच्या नकाशामध्ये दिसतं ते तुम्ही केलेलं योगदान आणि तुम्ही केलेलं काम। विठ्ठल 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 विठ्ठल। आणि खऱ्या अर्थानं कर्म करण्याचा हा संदेशच हा आहे दादा। तुम्ही आम्ही कर्म करताना माणसं म्हणतात परमार्थ करणं फार अवघड आहे भो, आळंदी पंढरीला पायी जाणं हे जमत नाही आम्हाला, तीर्थयात्रा करणं हे जमत नाही आम्हाला। ठीक आहे, नाही जमत ना, तुम्ही जो व्यवसाय करता, तुम्ही जो व्यवहार करता, तो व्यवहार प्रामाणिकपणे करा, हाच तुमचा खरा परमार्थ असेल। विठ्ठल 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 विठ्ठल। हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे, शुद्ध अंतकरणाने आपुला तो एक, देव करुणे घ्यावा त्याला पर्याय नाहीये, नाही का। ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। अष्टवक्रांना भेटायला स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी येत आहेत, नाही का। एवढी सामर्थ्यवान भक्ती तुमची माझी असली पाहिजे। म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जो आपल्या आत्महिताविषयी जागा आहे, कारण व्यावहारिक सुख माणसाला मिळेल
व्यावहारिक आनंद माणसाच्या जीवनामध्ये मिळेल, पण खऱ्या अर्थानं तो तुमच्या बरोबर येणार नाहीये. तुम्ही कमवलेली संपत्ती तुमच्या बरोबर येणारी नाही, पण तुम्ही कमवलेलं पुण्य हे तुमच्या बरोबर येणार आहे. संपत्ती वाटण्यावरनं भांडणं होतील, मारामारी होतील, कलह होईल, पण आतापर्यंत कर्म वाटण्यावरनं कधी भांडण कुणाचं झालं का? असं आठवलं का कधी की एखादा मुलगा, दोन मुलाची भांडणं झाली आई वडिलांचं कर्म वाटण्यावरनं? संपत्ती वाटली जाईल, कर्म मात्र वाटलं जात नाही. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. 40व्या वर्षामध्ये कधी कधी हा गर्व अहंकार आम्हाला होतो. म्हणून या 40व्या वर्षामध्ये त्या अहंकारापासून दूर राहा. तुम्ही पहा, खेड्यातून एखादी मोटरसायकल जाते, खेड्यामधून एखादी मोटरसायकल भरधाव वेगानं जाते. जात असताना त्या मोटरसायकलच्या पाठीमागं कुत्रं लागतं. आपलं नाही का, कुत्र जे मोटरसायकल जोरात जाते ते कुत्रं अजून जोरात पळतं. आता कुत्र्याला वाटतं की मी मोटरसायकल धरणार, ते जोरात पळतं. पळता पळता जवळजवळ 2 किलोमीटर पळतं. तिथं गेल्यानंतर थकतं, मग श्वास टाकतंय. दुसरं कुत्रं त्याला विचारतं, का रे एवढ्या फासोळ्या दुखेपर्यंत 2 किलोमीटर पळत आलास, काय साध्य केलं? हे कुत्रं त्याला म्हणतं, साध्य एकच केलं, माझ्या गावातली मोटरसायकल तुझ्या गावात पळून लावली. आता सांगा, मोटरसायकल ही जाणारी आहे. संसार हा अपूर्णांक गणित आहे आणि परमार्थ हे पूर्णांक गणित आहे. संसार कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तो कधी पुरा होत नाही, आणि परमार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तर तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून या 40व्या वर्षी गर्वाने कधी कधी आम्ही फुकतो. हा गर्व कमी करा, अभिमान मत कर आदमी, पुढे चला. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. अगदी आपलं वय कमी 50 वर्ष, केस पांढरे होतात, दात पडू लागतात, आणि मग माणसं म्हणतात आता उतरती कळा लागली का, आता आपण म्हातारे झालो. 50व्या वर्षी असं म्हटलं जातं की आपला प्रपंच आपला राहत नाही, तो मुलांचा होतो. मग तेव्हा जास्त प्रपंचात डोकं घालायचं नाही, तेव्हा परमार्थ केला पाहिजे, कुठंतरी तीर्थयात्रा केल्या पाहिजे. पण उलट आहे लोकांचं गणित की 50व्या वर्षी काही लोक जे तरुणपणात कमवत नाही, जे तरुणपणात कष्ट करत नाही, ते 50व्या वर्षी करतात. वय मर्यादा लिमिट आहे कुठल्या गोष्टीला बरं. म्हणून त्याच्या पुढे 60 वर्षामध्ये पदार्पण झालं. आता 60व्या वर्षामध्ये पदार्पण झाल्यानंतर गती कशी होते माणसाची? 60ची बुद्धी नाठी, मग हाता येईल काठी, वस वस लागे पाठी, त्यासी हसती कारंडी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60व्या वर्षी बुद्धी नाठी होते असं म्हणतात. मग हाता येईल काठी, ही काठी आली की 4 लोक मुलं निंदा मस्करी करतात. 70 वर्षात गेलो, रचना झाली 17ची, पण बसलं तर उठवत नाही, उठलं तर चालवत नाही. मग तो झाला भाग्यवान का? नाही तर तो दैन्यवान. मग 80 वर्षामध्ये पदार्पण केलं. आता 80 वर्ष असं वर्ष आहे की 80 वर्षामध्ये मुलगा मोठा होतो, लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मुलालाही मुलं होतात, नातवंड होतात, आणि मग तो मुलगा म्हणतो की माझ्या बापाला काही कमवता आलं नाही, माझा बाप अपयशी होता. काही लोक तर एखाद्याच्या घरी जर गेले ना, कीर्तनाला गेल्यानंतर कधी कधी जाण्याचा योग जर आला तर तिथं गेल्यानंतर काही 2 मिनिटं शांत बसू द्यावं का नाही, ते त्याचीच पुशारकी सांगतं. महाराज ही 50 लाखाची गाडी आपलीच आहे. बरं ठीक आहे, ती काय आम्हाला देणार आहे का? महाराज ह्या बांधापासून तर त्या वढ्यापर्यंत सगळं क्षेत्र आपलंच आहे. बरं ठीक आहे, त्यात काय निम्मा हिस्सा महाराजाला देणार आहे का? माणसं एवढं विचित्र जगतात, काय माहित नाही काय समाधान मिळतं का त्यांना सांगण्यामध्ये ना. आपल्याला सांगितल्यानंतर त्यात काय नवल असेल? हा अहंकाराचा एक वेगळा प्रकार आहे. ऐका, अभिमान मत कर आदमे. 80 वर्षामध्ये पदार्पण केल्यावर मुलगा म्हणतो माझ्या बापाच्या बळावर मी श्रीमंत नाही, तर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर श्रीमंत आहे. हा कुठलाच व्यक्ती नाही की जो वडिलोपार्जितापासून श्रीमंत होत नाही. प्रत्येकाला कुठं ना कुठं काही
निदान जास्त काही नसेल तर आशीर्वाद तर थोड्या मोठ्यांचे असतील ना, त्याच्यावर तो माणूस मोठा होत असतो. आणि म्हणून अभिमान मत कर आदमे, तो म्हणतोय बाबा 80 वर्षामध्ये माझा बाप गेला पण माझ्या बापाला काही कमवता आलं नाही. आणि खरं तर हे शब्द फार भयानक आहे बरं. हे शब्द ज्या वेळेला त्या बापाच्या कानावरती पडतात ना, त्या आईच्या कानावरती पडतात ना, त्यांनी काही गोष्टी अनुभवलेल्या आहे. त्यांनी मिठासोबत भाकरी खाल्लेल्या आहे. आणि आज ज्या मुलांसाठी मिठासोबत भाकरी खाल्ल्या तोच मुलगा म्हणतो माझा बाप अपयशी आहे. रामदास स्वामी सांगतात जसं पाण्यातून मासोळीला बाजूला काढल्यानंतर ती जशी कासावीस होते ना, तसा तिळ जीव होतो या माणसाचा. जीव कासावीस होतो, जीव होतो कासाविसी. पाण्याविन मच्छली जैसी, जीव होतो कासाविसी. रामदास स्वामी सांगतात आता तरी सावध व्हा. नाही झाला मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, याचा तोडा संबंध नाही. 90 वर्षात पदार्पण केल्यावर आता काय आहे, माणूस कष्ट करत नाही, एका जागेवरती पडलेला, जड त्याचं बोलणंही ऐकायला नीट येत नाही. मग अशा वेळेला घरातली माणसं आपल्याला हिशोबातून काढून टाकतात नाही का. मग त्यांचा तोडा संबंध. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, याचा तोडा संबंध. सावध सावधान, वाचे वदा नारायण. आता 90 वर्षात तर सावध होऊन वेळ बरोबर, अर्थात तिथं वेळच नाही आहे सावध होण्याची. 80-70च्या आतमधला जो वयोगट आहे तेव्हा सावध व्हायचं सोडलं. आता 100 वर्षामध्ये पदार्पण केलं. माणूस सावध होत नाही असं नाहीये. आपण सावधान हा शब्द कधीतरी आपल्या ऐकण्यात गेलेला असेल. कुठं लग्न समारंभ पार पाडत असताना जेव्हा ब्राह्मण व श्लोक मंगलाष्टक म्हणतात, प्रत्येक मंगलाष्टक झालं की त्या मंगलाष्टकाच्या शेवटी काय म्हणतात, सावधान नाही, शुभ मंगल सावधान सावधान शुभ. अरे कोणाचं लग्न नाही लावायचं इथे किलारी बाबा, तर पाहतील नवरदेव नवरी इथं. एवढे 2च जोडपे दोघं आलेले आहेत. हा प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मायाताई आणि बाळासाहेब महाराज डबल करून घेऊ आपण. ऐका, सावधान का सावधान, शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल. आता हे ऐकलंय आपण कधी मंगलाष्टकाच्या शेवटी, पण त्या सावधानावर बऱ्याच लोकांचं लक्ष असतं. कधी कुणाचं अक्षदा टाकण्यासाठी लक्ष असतं, कुणाचं मंगलाष्टक संपल्यानंतर चप्पल घालण्यामध्ये लक्ष असतं, कुणाचं मंगलाष्टक झाल्यानंतर अक्षदा टाकल्यानंतर सावधान असं म्हटलं की टपकन जेवायला सावध होण्याचं लक्ष असतं नाही का. कधी एकदाचं लग्न लागतंय, 1:30 वाजला अजून लग्न लागे ना, पोटातले कावळे कावकाव करत होते. जे मंगलाष्टक झाले सनाट पडालो, जेवायला बसलो, पण पहिल्या पंक्तीला जेवल्या बरोबर येताना जुनी आपली साधी घालून आलेला होता तुटलेली चप्पल, जाताना चांगली बाटाची ब्रँडेड घालून गेला. का सावधान शुभ मंगल सावधान. आम्ही सावध होतो पण आपली कारणं वेगळी आहे. रामदास स्वामी सावध व्हायला सांगतात कधी, सावध सावधान वाचे वदा नारायण. ते तुमच्या बरोबर येणार आहे. राम नाम सत्य हे बरोबर येणार आहे म्हणून ते म्हटलं जातं. मग रामदास स्वामी सांगतात 1 शतक पूर्ण झाला. काही माणसं 100 वर्ष जगतात. आईसाहेब 100 वर्ष जगत आहे, अर्थात जगल्या पुढे आयुष्य त्यांचं चालत आहे, पण अतिशय सदृढ आहे. त्यांची सेवा करण्यासाठी अनेक नातवंड मुलं सगळ्या सुना सगळ्या पुढे येतात. का तर हे माणसाच्या स्वभावावरती आहे, माणसाच्या संस्कारावरती आहे. नाही तर जवळ पडलेल्या बापाला कोणी उचलायला तयार नाहीये. अशी गती आहे आज समाजामध्ये. का तर आपण म्हणतो आपली मुलं चुकली असं म्हणता येणार नाही. आपण कुठंतरी चुकलात म्हणून आज आपली मुलं चुकली, आज नातवंड चुकली. आपण योग्य आहात ही याची पावती आहे. विठ्ठल विठ्ठल रामदास स्वामी सांगतात 100 वर्ष ती जगतात आणि 100 वर्ष अजूनही जगतात. दोघ जण जगतात बरं.
100 वर्ष एक वर्ग जगतो कसा आला तैसा वाया गेला, 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. आपण एक म्हण ऐकलेली आहे बघा, जन्माला आलेला हेला, अर्थात जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला, ही एक म्हण आहे. रामदास स्वामी त्यालाच अनुसरून म्हणतात बरं, 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला नाही का. पण पुढे एक उत्तर असं देतात, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध झाला तो कोण? संत सावध झाले. सावध झाले ते कोण? महापुरुष झाले. राहिल्या त्या किरेती जगा माझी, राहिल्या त्या किरेती जगा माझी, राहिल्या त्या जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, गेले दिगंबरा ईश्वरा विभूती, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. कीर्ती कुणाची राहते? जी चांगलं काम करतात, चांगलं कर्म करतात, अशांची कीर्ती राहते. आणि त्या कीर्तीवरनं तुकोबाराय धन्यता देतात. धन्य माता पिता तयाचिया, तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये मुला मुली सात्विक जन्माला यायला हवे. खऱ्या अर्थानं या वाकचौरी परिवारामध्ये जन्माला आलेली आईसाहेबांची मुलं असतील, आईसाहेबांचे नातवंड असतील, परतुंड असतील, ही सर्व आज या ठिकाणी एवढ्या उत्साहामध्ये, एवढ्या धाटामाटामध्ये आईसाहेबांना एका नाही का डोलीमध्ये घेऊन इथपर्यंत आले. आणि आईसाहेबांची तुला या ठिकाणी अनेक फळांमध्ये, ग्रंथामध्ये आईसाहेबांची तुला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सर्वांनी जोरदार एकदा या वाकचौरी परिवारासाठी टाळे वाजवायचे का? तर असंही आपणही कुठंतरी कमी पडतोय, हाही विचार आपण केला पाहिजे नाही का. धन्य त्यांची माता. समाजामध्ये आपण अनेक घटना पाहतो की आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकण्याचं प्रमाण, घरा किंवा वेगळं निघण्याचं प्रमाण हे 75% बऱ्यापैकी कुटुंबामध्ये घडत असते. आणि हे संस्कार केवळ एका भगिनीमुळे सर्व कुटुंबाला भेटत असतात. म्हणून ते द्यायचं काम खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आईसाहेबांनी आपल्या संपूर्ण परिवाराला केलेलं आहे. आणि त्यांच्या या कार्याची पावती, त्यांच्या या कार्याचं एक जागृत उदाहरण आज आपण सगळ्यांनी डोळ्याने पाहिलेले. नाही तर आज स्वतःच्या आजोबांना तांब्याभर पाणी जरी द्यायचं असलं तरी नातवंड नाकुस्त्या मारतात. नाही वास येतो आजोबांचा, मी नाही देत पाणी. म्हणजे आज अशा घटना घडत आहे समाजामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, मी बऱ्याचदा सांगत असते, हे एका बाईनं आपल्या छोट्याशा मुलाला सांगितलं, म्हणे बाळा आजोबांना जरा चहा देऊन ये. तो मुलगा म्हटला आई चहा देतो ग, पण आजोबांना बिना दांड्याचा कप का दिला हा सांग अगोदर. आईनं धमकावलं, जरा सांगितलं तेवढं कर. नाही म्हटलं मी सांग ना, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत देणार नाही. शेवटी आईनं त्या मुलाला सांगितलं, म्हणे बाळा आजोबा म्हातारे झालेत. बघा बरं, आज आई आपल्या मुलाला काय वळण लावते, काय संस्कार देते. ती आई त्या मुलाला म्हणते की बाळा आजोबा म्हातारे झालेत आणि आतापर्यंत आजोबांच्या हातून कितीतरी कप फुटले गेले का, तर त्यांचे हातपाय थरथर कापतात. आणि म्हणून मी त्यांना बिना दांड्याचा कप चहासाठी देत असते का, तर फुटला तरी तो निकामी आहे म्हणून. त्यावेळेला हा मुलगा आपल्या आईला प्रश्न करतो, आई एक सांगू का? सांग ना रे बाळा. आई म्हणते अरे बाळा, आपला हा मुलगा म्हणतो अगं आई हा कप जरा जपून ठेवशील का? त्यावेळेला आईने विचारलं कशासाठी रे? त्या मुलानं उत्तर दिलं, आई आज आजोबा म्हातारे आहेत, 4-8 दिवसामध्ये आजोबा आपल्या सर्वांना सोडून जातील. आणि आजोबा आपल्या सर्वांना सोडून गेल्यानंतर आजोबांचा कोपरा रिकामा होईल. आणि तो रिकामा झालेला कोपरा कोण घेणार आहे? तू घेणार आहेस. त्यावेळेला तुझेही हातपाय लटलट कापणार आहे. आणि तेव्हा बाकीची बिदांड्याची कप फोडत बसण्यापेक्षा
हाच बिना दांड्याचा कप तो मी आठवणीनं चहाला आणत जाईल. अशी जर संस्कृती असेल तर मला वाटतं खरंच वृद्धाश्रम या वाकचौरी परिवाराचा आदर्श जर आपण घेतला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सोडा आपण संपूर्ण भारतामध्ये वृद्धाश्रम राहणार नाही. खऱ्या अर्थानं हा आदर्श या परिवाराकडनं या ठिकाणी घेतला पाहिजे. कुळी कन्या पुत्र पण कसे होती जे सात्विक असतील, सुविचारी असतील तर तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक वाटण्यासारखं त्यांचं कार्य कसं तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड भगवान परमात्माचं चिंतन करणारे सात्विक विचाराची मुलं असेल तर तुकोबाराय म्हणतात अशा संत महात्म्यांची, अशा मुलांची सेवा, अशा थोरा मोठ्यांची सेवा मला घडो. जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आई वडिलांनाही धन्यता देतात, मुलांनाही धन्यता देतात. कारण याचं कारण आहे आपली मराठी म्हण आहे, बाप जैसा बेटा कुंभार तसा लोटा आणि खान तशी माती आई तशी पुती. ही आपली भारतीय संस्कृती सांगितलेली आहे. आणि या संस्कृतीला अनुसरून जी कुटुंब घडली जातात त्या कुटुंबाला तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये धन्यता देत आहेत. विठ्ठल आपुलिया हिता जो से जागता जो स्वतःच्या हिताविषयी जागा आहे. आता खरं तर आपण पुढे जाऊन पाहणार आहोतच. हित अनेक प्रकारचं आहे, व्यावहारिकही हित आहे आणि पारमार्थिकही हित आहे. स्वतःसाठी केलं जातं तेही हित आहे. अर्थात स्वतःसाठी आपण काय करतो आणि काय करू नये हे तुकोबाराय आम्हाला सांगतायत. आपुलिया हिता जो स्वतःच्या हिताविषयी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहे. या ठिकाणी धन्यता आई वडिलांना देतात. याचं कारण आहे मुलगा जर डॉक्टर झाला, मुलगा जर इंजिनियर झाला, मुलगा जर वकील झाला किंवा मुलगा जर कीर्तनकार झाला तर त्याचं पूर्ण श्रेय हे मुलाला नसतं, तर त्याचं पूर्ण श्रेय आई वडिलांना दिलं जातं. माणसं म्हणतात की त्याचा बाप सात्विक आहे, त्याची आई सात्विक आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुलाच्या जीवनातली परिपूर्णता ही तो त्या आई वडिलांचा विजय म्हटला तरी हरकत नाही, किंवा आई वडिलांचा उत्साह आणि आई वडिलांचे संस्कार, या संस्काराच्या माध्यमातून ती मुलं घडली जातात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सात्विक हा शब्द त्या मुलांसाठी योग्य आहे. कुळी कन्या पुत्र होती जे. इथे मुलीलाही सात्विक मानलंय आणि मुलालाही सात्विक मानलंय. कुळी कन्या पुत्र होती जे, जे सात्विक राहतात. आई वडिलांना आपला मुलगा कसाही असला तरी तो आवडतो, नाही का. बोल आणि कांचन आवडती. स्वतःचं शेंबडं जरी असलं तरी ती त्यालाच कवटळते, नाही का. दुसऱ्याचं किती गोजीरवाणं असलं, स्मार्ट असलं तरी ती त्याला नाकुस्त्या मारते, जरा त्याच्याकडे तोंड वेडं वाकडं करून पाहते. तसं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आई वडिलांना आपलं बाळ, आपला मुलगा कसाही असला तरी आवडतो, पण देवाला आवडावा एवढं कर्तृत्व ज्याचं असलं पाहिजे. पण कसं त्याचं कार्य, त्याचं कर्म कसं असलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्यानं नेहमी गीता भागवताचं श्रवण करावं, अखंड भगवंताचं चिंतन करावं. अखंड चिंतन विठोबाचे. भगवान पांडुरंगाचं चिंतन करणारा तो असावा. कुळी कन्या पुत्र होती जे, असा सात्विक तो असावा. तुकोबाराय म्हणतात अशा थोरा मोठ्यांची सेवा मला घडणं खऱ्या अर्थानं हे माझ्या जीवनातलं परमभाग्य मी समजेल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा आई वडिलांची सेवा, अर्थात अशा मुलांची सेवा, सात्विक मुलांची सेवा मला जर घडली तर खऱ्या अर्थानं माझं सौभाग्य मी समजेल. की आज या ठिकाणी आदरणीय मातोश्रींच्या या पंचतुला शताब्दी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं परमभाग्यानं तुकोबाराय ज्या अर्थी म्हणतात ना की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मला देवा अशा थोर संत महात्म्यांची सेवा घडू दे की त्या थोर संत महात्म्यांची सेवा घडल्यानंतर माझ्या दैवाला पारावारा राहणार नाही. खरं तर आपल्याही सर्वांचं भाग्य आहे आज पंचतुला शताब्दी अभिष्टचिंतन सोहळा, मातृपूजन, गौरवार्थ अमृत महोत्सव, आईसाहेब गंगा भागीरथी बबूबाई बाबूराव वागचौरे
आदरणीय आईसाहेबांची ही पंचतुला आणि शताब्दी सोहळा अभिष्ट चिंतन सोहळा खऱ्या अर्थानं हा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. अभिष्ट चिंतन ज्याला आपण हा एक सांप्रदायिक धार्मिक शब्द आहे, परंतु व्यवहारामध्ये माणसं त्याला वाढदिवस म्हणतात. 100वा वाढदिवस आमच्या आईचा आम्ही साजरा करत आहोत. खरं तर वाढदिवस याचा अर्थ दिवस वाढणं, पण तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर प्रामुख्याने विचार केला तर जो दिवस तुम्ही वाढदिवस साजरा करत आहात तो दिवस तुमच्या माझ्यासाठी 1 वर्ष संपलेला आहे. 1 वर्ष आयुष्य तुमचं घटलेलं आहे, कमी झालेलं आहे, पण त्याला वाढदिवस का म्हणतात, त्याला अभिष्ट चिंतन सोहळा का म्हणतात, तर वाढदिवस या व्यक्तीचे तुमच्या माझ्यावरती काही ऋणानुबंध आहेत, नाही का. चांगल्या विचाराचे म्हणा, चांगल्या आचाराचे म्हणा, किंवा काही देण्याच्या माध्यमातून म्हणा, मग ते आर्थिक असो कुठल्याही माध्यमातून म्हणा, काहीतरी ऋणानुबंध तुमच्या माझ्यावरती आहेत. आणि या ऋणातून मुक्त होण्यासाठी माझ्या जीवनातलं काहीतरी थोडंफार पुण्य या आईसाहेबांना जावं आणि त्यांच्या जीवनातला एक एक दिवस वाढवावा, यासाठी वाढदिवस असं म्हटलं जातं. अभिष्ट चिंतन सोहळा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती काही ऋणानुबंध आहेत. पहिलं ऋण देवाचं आहे, ज्याने हा देह दान या स्वरूपामध्ये आम्हा तुम्हाला दिला. ज्याने हा देह दिला दान तयाचे करीन चिंतन. पहिला देह ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला दान दिला त्या देवाचं ऋण तुमच्या माझ्यावरती आहे. दुसरं ऋण आमच्यावरती असेल तर ते आमच्या साधू संत महंतांचं आहे. का तर ज्यांच्यामुळे ही संस्कृती टिकली. आज तुम्हा आम्हाला परमार्थ म्हणजे काय, टाळ मृदंग विना भजन कीर्तन वारी तीर्थयात्रा या सर्व गोष्टीचं महत्त्व ज्यांनी आम्हाला दर्शविलं, अर्थात दाखवलं, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. ज्यांच्या मार्गदर्शनाने आज आपण आपली भावी वाटचाल करत आहोत त्या संत महात्म्यांचे ऋणानुबंध तुमच्या माझ्या जीवनावरती आहेत. तिसरं ऋण आमच्यावरती आहे तर ते गोमातेचं आहे. कारण या पृथ्वी तलावावरती जन्म देणारी जरी आई असेल तरी तुम्हा आम्हाला जगवणारी गोमाता आहे. चौथं ऋण आमच्यावरती असेल तर या शूरांना, या भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला येणाऱ्या शूरांचं आहे, जे देशासाठी लढतात आणि स्वतः अमरत्व स्वीकारतात. त्या शूरांचं ऋण आमच्यावरती आहे. आणि 5वं ऋण आमच्यावरती असेल तर ते तुम्हाला मला जन्म देणाऱ्या आई आणि वडिलांचं आहे. विठ्ठल विठ्ठल मला आपल्याकडे कविता म्हणून आपलं मनोरंजन करायचं नाही, परंतु 5वं ऋण आई वडिलांचं का सांगितलंय. तुम्ही आम्ही सगळी माणसं पंढरपूरला भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातो, नाही का. वर्षातनं एकदा तरी. ज्याच्या गळ्यात माळ आहे तोही पंढरपूरला जातो, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्यालाही पंढरपूरला जाता येतं. देव असं म्हणतो का की माळकऱ्यानेच माझं दर्शन घ्या, बिना माळकऱ्याने माझ्या दारात येऊ नका. जिथे येथे नाही झाली कुणाची निरास, आल्या याच कास कृपेविषयी. तो भगवान परमात्मा सर्वांना समदृष्टीनं पाहणारा आहे. आणि म्हणून आपण सगळी माणसं त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. आता मला एक उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे. उत्तर जर मिळालं तर आजचं जीवन किंवा आजचा हा महोत्सव जो आहे हा सफल झाला म्हटलं तरी हरकत नाही. जगाच्या मालकाच्या दर्शनासाठी आपण जाता, ज्या भगवान परमात्म्याची ओढ एवढी लागलेली आहे. दर्शनाची ग भीक भागवा, चकोरीचा चकोर पाहू द्या. किती तप केले याजसाठी, भेटी होईल सख्या सावळ्याची. दर्शनाची ग भीक भागवा, चकोरीचा चकोर पाहू द्या. दर्शनाची ग भीक भागवा, चकोरीचा चकोर पाहू द्या. तुम्हा मला ज्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाची ओढ आपुलकी लागलेली आहे, तो भगवान परमात्मा ज्याचं दर्शन तुम्ही आम्ही करता, तो देव कशावरती उभा आहे हो? विटेवर उभा आहे, बरोबर. जलाच्या मालकाच्या दर्शनासाठी तुम्ही आम्ही जाता
तो जगाचा कर्णधार, सारी दुनिया का तू ही कर्णधार है. ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देव संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुलिया. तो जगाचा मालक उभा कशावरती आहे हो? विटेवर उभा आहे ना. विटेवरती उभा आहे. कुणाच्या सांगण्यावरनं विटेवर उभा आहे हो? भक्त पुंडलिकाच्या सांगण्यावरनं जगाचा मालक विटेवरती उभा राहतो. बऱ्याचदा भक्त पुंडलिकाचं नाव जर लोकांच्या समोर आलं तर लोक म्हणतात तो दुराचारी होता. का? एकच लोकांनी लक्षात ठेवलं, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. एवढंच लोकांच्या लक्षात राहिलं. समाजामध्ये चांगलं काम करणारा व्यक्ती, त्याचे सद्गुण लोकांना दिसत नाही, पण त्याच्यातला दुर्गुण मात्र लोक लवकर काढतात. त्यानं चांगलं किती हे लोक पाहत नाही, पण त्यानं वाईट किती केलं याच्यावर सगळ्याच लोकांची नजर असते. म्हणून मला वाटतं की समाजामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला काही चांगलं काम करायचं असेल, योग्य काम करायचं असेल, समाजाची सेवा करायची असेल, तर ते काम करत असताना तुम्हाला समाज नावं ठेवू द्या. नावं ठेवणाऱ्या समाजाकडे लक्ष न देता आपलं चांगलं काम करायचं सोडू नका. आपली चांगली दिशा सोडू नका. 4 लोकांनी निंदा केली म्हणून चांगलं वागायचं सोडायचं का? उलट असं म्हणायचंय की मानवी जीवनामध्ये जोपर्यंत सगळ्यात जास्त विरोधक तयार होत नाही तोपर्यंत आपल्या प्रगतीला कधी सुरुवात होत नाही. म्हणतात ना की रस्त्याने जाताना गतिरोधक, ऐका बरं, रस्त्याने जाताना गतिरोधक आणि मानवी जीवनात विरोधक असलेच पाहिजे, तोपर्यंत प्रगती होत नाही. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. कधी सुखही आहे कधी दुःखही आहे. पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला कुंतीला विचारलं देवाने की तुम्हाला काय पाहिजे, त्यावेळेला कुंती माता देवाला म्हणतात, देवा मला द्यायचंच असेल तर दुःख दे. कारण देवाने विचारलं, कुंती तुम्ही का बरं असं मागितलं की मला दुःख द्या. त्यावेळेला कुंतीनं दिलेलं उत्तर आहे बरं. कुंती माता म्हणतात, कारण देव म्हणतात कुंती माता, या पृथ्वी तलावावरती असा माणूस नाही की जो स्वार्थी नाही आहे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला समाधानाची अपेक्षा आहे. आणि तुम्ही म्हणता की मला दुःख द्या, याचं कारण सुखासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतात. मागण्यामध्ये मला वाटतं महिला मंडळ अग्रेसर असतात. गावातला असा कुठला देव शिल्लक राहत नाही त्याच्याकडं मागत नाही. तुम्ही ह्या देवाला नवस करील नातू व्हा म्हणून, त्या देवाला नवस करील लॉटरी लागावी म्हणून, ह्या देवाला नवस करील. प्रत्येक नाही का नवस आहे प्रत्येकाचे, करण्याचा वेगवेगळाचा भाव असेल असो. पण मला एक मुद्दा सांगायचा की स्त्री ही मागण्यामध्ये अग्रेसर आहे कुठल्या देवासमोर जायचं असेल. कारण तुकोबारांच्या मातोश्री असे कनकाई माता ज्या वेळेला पांडुरंगाच्या दारात जातात त्यावेळेला कनकाई मातेला सुद्धा मागावं वाटतं. कुंती मातेला देवाने विचारलं, कुंती माता का बरं तुम्हाला मागावं असं वाटतंय, पण मागणार ते वेगळं मागता, दुःख मागता का बरं? कुंती माता उत्तर देतात, देवा सुख जर दिलं तर त्या सुखाचा उपभोग घेता असताना मला तुझी आठवण राहणार नाही. ऐका बरं, कुंती माता किती गोड उत्तर देतात. सुख जर दिलं तर त्या सुखाचा उपभोग घेताना मला तुझी आठवण होणार नाही. कधी कधी पैसा आला तर देव बाजूला होतो, पण असंही होऊ देऊ नका. कुंती माता देवाला म्हणतात, देवा सुख जर दिलं तर सुखाचा उपभोग घेताना मला तुझी आठवण राहणार नाही. आणि दुःख जर दिलं तर ते थोडं देऊ नको, क्षणाक्षणाला दे. कारण जेव्हा जास्त असं मोठं संकट पडतं ना तेव्हा लवकर देव आठवतो. म्हणून देवा द्यायचंच असेल ना तर सगळ्यात जास्त दुःख मला दे, म्हणजे मला तुझा विसर होणार नाही. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. आणि म्हणून यशाचं उंच शिखर गाठायचंय तुम्हाला, असं समजू नका की 4 लोक मला नावं ठेवतात मग मी चांगलं वागायचं सोडायचं. उलट असं समजा की जेव्हा समाजामध्ये तुमची सगळ्यात जास्त निंदा होईल त्यावेळेला असं समजा की आजच माझ्या प्रगतीची खरी वाटचाल आहे. विठ्ठल कधी कधी आपण चांगल्या
व्यक्तीचा सद्गुण घेत नाही, दुर्गुण घेतो. पुंडलिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीचा वेगळा आहे आणि काहींचा वेगळा आहे. परंतु चांगला दृष्टिकोन ठेवा. ज्या पुंडलिकाने आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन गेलो, आपण तेवढंही केलेलं नाही, हाही सद्गुण त्यांच्याकडला घ्या. जगाचा मालक विटेवर उभा आहे, ज्याच्या सांगण्यावर ना उभा आहे तो आहे भक्त पुंडलिक. मग मला सांगा, भक्त पुंडलिक सेवा कुणाची करतात? आई आणि वडिलांची. माऊली ज्ञानोबांना वर्णन करावं लागलं, सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे दया सेवेस की शरीरे लोन की जे विठ्ठल. विठ्ठल 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 मॅच होईल. खूप जास्त मोठा दिला पाहिजे असं नाही, फक्त घसा ओढला नाही पाहिजे असं करा. कोरडा होत घसा कोरडा होतोय माझा. विठ्ठल विठ्ठल सकळ तीर्थांचे धुरी जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. माऊली ज्ञानोबा सुद्धा गोड वर्णन करतात. सकळ म्हणजे सर्व. तीर्थयात्रा केली नाही तरी चालेल, पण काही लोक त्याचा गैरसमज करतात. मग आई वडिलांची सेवा करा, तीर्थ देवधर्म करू नका असं म्हणण्याचा उद्देश नाहीये माऊली ज्ञानोबा यांचा. पण बऱ्याचदा काही लोक अशी आहेत की जी अट्टहासाने तीर्थयात्रा करतात आणि घरातल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात. त्यांच्यासाठी हे वापरलेलं वाक्य, तुम्ही तीर्थयात्रा करा पण तीर्थयात्रेपेक्षाही मंदिरामध्ये जा, पण त्या मंदिरापेक्षाही घर हे एक मंदिर आहे. घर एक मंदिर आहे. या मंदिराला मंदिर बनवण्यासाठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी राबले, त्या देवतेला मात्र विसरू नका. कारण याला पुरावा शास्त्र सांगतं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पहिली देवता मातृदेवता सांगितलेली आहे. तुम्ही म्हणाल ताई देवाला देव म्हणतो माहितीये, पण आई वडिलांना देव पहिल्यांदाच ऐकलं. ऐका, मातृदेवो पितृदेवो. आई वडिलांना देव का मानलं? माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. कितीतरी महाराजांची पुरावे आहेत. का बरं आई वडिलांना देवता मानलेलं आहे? तर तुम्हाला मला या जीवनामध्ये कर्म करण्याची संधी, तुम्हाला मला या जीवनामध्ये मानवी जीवन प्राप्त व्हावं याची संधी, खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबामध्ये चांगल्या संस्काराने ज्यांनी आम्हाला जतन केलं, चांगल्या संस्काराने आम्हाला ज्यांनी घडवलं, ती एक आमची देवताच आहे. विठ्ठल आणि म्हणून ज्या घरामध्ये ध्वनिनाद होत नाही, ज्या घरामध्ये मातृपितृ सेवा होत नाही, स्मशाने तुल्यानी गृहानितानी, ते घर स्मशानाप्रमाणे आहे. आणि त्या संसाराला, त्या संसाराचं व्यसन जडलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. विठ्ठल मातृदेवो पितृदेवो आचार्य अतिथी देवो, या 4 देवता शास्त्रामध्ये प्रामुख्यानं महत्वाच्या सांगितल्या. ज्या पुंडलिकानं आम्हाला दाखवून दिल्या, ज्या पांडुरंगाने आम्हाला त्याचा आदर्श सगळ्यांच्या समोर ठेवला. जगाच्या इतिहासामध्ये आजही पंढरपूर म्हटलं एक सर्वांचं श्रद्धास्थान आहे, महायोग पीठ आहे. आणि त्या पीठाला आपण गेल्यानंतर सर्वसाक्षी पांडुरंगाचं दर्शन घेतो. खऱ्या अर्थानं आई वडिलांची सेवा करण्याचं एक जागृत उदाहरण पंढरपूर हे आहे. विठ्ठल कारण प्रत्येकाचं जीवन हे आदर्शानं घडलं पाहिजे. एखाद्याला एखाद्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचंय, एखाद्याला वकील व्हायचंय, एखाद्याला डॉक्टर व्हायचंय, एखाद्याला क्रिकेटपटू व्हायचंय, तर त्यानं कुणाचा तरी योग्य व्यक्तीचा आदर्श घेतला पाहिजे. समजा एखाद्याला क्रिकेटपटू व्हायचंय, त्यानं आदर्श कुणाचा घ्यायचा? दारू पिणाऱ्याचा?
त्यानं आदर्श सचिन तेंडुलकरचा घेतला पाहिजे. का तर त्या त्या क्षेत्रामध्ये तो व्यक्ती मोठा आहे, नाही का. आदरणीय साहेबांबरोबर अनेक गोर गरीब काम करतात. खरं तर त्यांच्या एका एका तत्वाचा आदर्श ते घेत आहेत, नाही की त्यांचं जेवणं कसं, त्यांचं वागणं कसं, त्यांचं जगणं कसं, इतरांना पाहण्याचा दृष्टिकोन कसा. कारण आदर्शानं माणूस घडत असतो, आदर्शाशिवाय जीवन नाही. म्हणून व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती जन्माला येते, कर्म करते, निघून जाते, पण व्यक्तिमत्व म्हणून जगा की जेणेकरून कीर्ती रूपाने उरता येईल. विठ्ठल तुम्हाला मला आदर्श घ्यायचा असेल तर जास्त नाही कुणाचा घेता आलं तर घेऊ नका, पण आपल्या कष्ट करणाऱ्या, शेतामध्ये राबणाऱ्या, आज हे वाकचौरे परिवार खऱ्या अर्थानं समृद्ध झालं, सुसंस्कारी झालं, सुविचारी झालं, सुशिक्षित झालं, श्रीमंत झालं असेल तर याला पूर्णपणे आशीर्वाद कोणाचे आहेत? आईसाहेबांचे आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही गोष्ट परिपूर्ण होऊ शकत नाही, याची जाणीव खऱ्या अर्थानं या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. कारण माणसं मेल्यानंतर लोकांनी पाहावं म्हणून, लोकांनी बघावं म्हणून 4 लोकांमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम करतात. अन्नदान काय करतात, वस्त्रदान काय करतात, नाही का, रडतात काय. पण खऱ्या अर्थानं जिवंत असताना त्यांचं जे कौतुक, त्यांच्यावरती असणारं जे प्रेम आहे, ते प्रेम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आईसाहेबांचा जिवंतपणे त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान, त्यांची शताब्दी या ठिकाणी साजरं करणं हे फार कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि हे कौतुकाचं कार्य आहे, बरं फार मोठं कौतुक आहे. 100तनं लाखातनं एखादा व्यक्ती हे कार्य त्या ठिकाणी करत असतो. आणि लाखातनं एखादा सूर, लाखातनं एखादा मुलगा जन्माला असा येतो की कारण हे परिवार फार मोठं आहे. या परिवारामध्ये आईने अनेक नाते जपले आहेत. पत्नीचं नातं सुंदर निभावलेलं आहे, अर्धांगिनीचं नातं सुंदर निभावलेलं आहे, आईचं नातं सुंदर निभावलेलं आहे, आजीचं नातं सुंदर निभावलेलं आहे, भाऊजाईचं नातं सुंदर निभावलेलं आहे, जाऊचं नातं सुंदर निभावलेलं आहे, आत्याचं नातं सुंदर निभावलेलं आहे, पणजीचं नातं सुंदर निभावलेलं आहे. या सर्व नात्यांनी बऱ्याचदा म्हाताऱ्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा ठरत असतो. बरीचशी माणसं म्हणतात म्हाताऱ्या माणसांना काही कळत नाही. त्यांना जर कळत नाही तर आपण एवढे मोठे झाले कोणामुळं हेही आपल्याला कळत नाही. कदाचित त्यांना न कळण्यापेक्षा आपल्यालाच काही कळत नाही. त्या नाही का एका साधूने असं सांगितलेलं होतं की म्हातारी झाल्यानंतर, रद्द झाल्यानंतर थकतात, अंगामध्ये शक्ती राहत नाही, हातापायावरती सुरकुट्या पडलेल्या असतात. पण ज्या वेळेला त्याने स्वामींनी सांगितलंय की जेवढ्या त्यांच्या शरीरावरती सुरकुट्या पडलेल्या असतात तेवढे अनुभव, तेवढे उन्हाळे, तेवढे पावसाळे त्यांनी सोसलेले असतात, तेवढे अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आलेले असतात. आणि खऱ्या अर्थाने अनुभव, त्या अनुभवातून ते आपल्याला घडवत असतात. विठ्ठल रस्त्याने एक म्हातारे रद्द बाबा आपल्या नातवाला घेऊन चालले होते. आणि नातवाला घेऊन जात असताना जवळच काट्यामध्ये एक शेंदड पिकलेलं होतं. आणि तो नातू म्हटला, आजोबा आजोबा ते पिवळं पिकलेलं घेऊन येऊ का मी ते फळ. आजोबा म्हटले, आणू नकोस, कडू येते. तरी देखील त्यानं ऐकलं नाही. म्हटलं, तुम्हाला असं कसं, हे पिवळं एवढं पिकलेलं फळ आहे आणि तुम्ही म्हणता कडू आहे. नाही, मी आणणार. त्याने हट्ट केला. पळत पळत गेलं. त्यानं ते पिवळं झालेलं शेंदड पिकलेलं तोडून आणलं आणि फोडल्यानंतर ते चाटून पाहिलं, पण कडू होतं. त्याला वाटलं एक कडू असेल, अजून दुसरं तोडून आणूया. त्यानं पुन्हा दुसरं शेंदाड तोडून आणलं, पुन्हा फोडलं, चाटलं तर तेही कडू होतं. त्यावेळेला तो नातू म्हटला, आजोबा तुम्हाला हे कसं कळलं की ते कडू आहे. आजोबांनी सांगितलं, अरे बाबा अनेक उन्हाळे वारे पावसाळे सोसलेले आहेत मी, का उगा म्हातारा झालो. बरं मग हे कडू आहे असं तुम्ही एवढं लांबून का सांगितलं. आजोबाने उत्तर दिलं, अरे एवढं पिवळं धमक पिकलेलं शेंदाड ते रस्त्यावर चालताना माणसाला दिसतंय, पण त्याच जागेवर आहे. जर ते गोड असतं तर तिथं शिल्लक राहिलं नसतं. तसे अनुभव असतात. मग म्हातारे रद्द माणसं आमच्या तुमच्या घरातून व्यर्थ कधी जात नाही. जरी ती थकलेली असतील, रद्द असतील, जागेवरती बसलेले असतील, पण ते अस्तित्व आहे आमचं.
फार मोठं अस्तित्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु जगतमान्य तुकोबाराय या ठिकाणी तुमच्या माझ्या जीवनाला पूर्णांकता देतात, पण कधी अभंगाच्या प्रथम चरणात. आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता दोषे जागता, आपोलिया हिता दोषे जागता, आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया हिता दोषे जागता, आपोलिया हिता दोषे जागता, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कोणी कन्या पुत्र होती रे रात्री, कोणी कन्या पुत्र होती रे रात्री, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. खऱ्या अर्थानं तुमचं माझं हित कशामध्ये आहे? तुम्ही आम्ही सर्वजण गृहस्थी आहात. प्रपंच परमार्थ संपादिन दोनही. प्रपंच प्रणिपात अवस्था जगत असताना तुमच्यावरती असणारी जबाबदारी, तुमचं असणारं कर्तव्य. कारण देवानं या सृष्टीची निर्मिती करत असताना काही गोष्टीचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या जीवनात दिलेलं नाही, आणि काही गोष्टीचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे. जन्म आणि मरणाचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या हातात दिलेलं नाही, परंतु कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मला दिलेलं आहे. आणि ज्या गोष्टीचं स्वातंत्र्य तुम्हाला मला दिलं नाही का, एखाद्या मुलाच्या हातात जर कारभार दिला तर तो मुलगा आई वडिलाचं काही चालू देत नाही. त्याला वाटेल तशी मनमानी आयुष्य जगतो, त्याला वाटेल तसं तारुण्याच्या मध्ये नमाने कोणासी, सदा मसमशी धुळी जैसा. हित कशामध्ये आहे? रामदास स्वामी सारखे महान संत त्या ठिकाणी सांगतात, मानवी जीवनाला आयुष्य मर्यादा आहे. आदरणीय आईसाहेबांचं वय मर्यादा विशिष्ट किती वर्षाचे? 100 पूर्ण झाले नाही का, म्हणजे भरभरून आयुष्य त्या या ठिकाणी जगत आहे. आज आपल्याकडे पाहिलं तर आज आपल्याकडे पाहिल्यानंतर एक आठवतं आपण 50-50 झालोय नाही का. 50च्या आतही काही लोकांना आयुष्य आहे. काही जन्मता मरतात, काही जन्म झाल्यानंतर मरतात, त्याच्यानंतर काही माणसं तरुणपणामध्ये काही आजाराने ग्रस्त होऊन मरतात, त्याच्यानंतर काही माणसं काही व्यसना अधीन झाल्यानंतर अपघातामध्ये मरतात. आज जर बघितलं तर सगळ्यात जास्त मरणाऱ्यांची संख्या ही अटॅक, पॅरालिसिस, कॅन्सर सारख्या आजाराने होत आहे. खऱ्या अर्थानं हे फार मोठं दुर्दैव आहे. पण आज त्या एवढा वर्ष आयुष्य जगल्या याला कारण त्यांचा आहार. काय एवढं वर्ष आयुष्य त्या भरभरून जगल्या याला कारण त्यांचा आहार. एवढं वर्ष भरभरून आयुष्य त्या जगल्या याला कारण त्यांचे विचार. आणि एवढं आयुष्य भरभरून त्या जगत आहे याला कारण त्यांचे संस्कार. विठ्ठल कारण पूर्वी एकत्रित कुटुंबाच्या पद्धती होत्या. त्या कुटुंबामध्ये करणारी व्यक्ती सगळ्यात वरिष्ठ मोठी व्यक्ती नाही का, तिच्या हातामध्ये सगळा कारभार असायचा. घरामध्ये 10 मंडळी असू द्या किंवा 10 माणसं असू द्या किंवा 20 माणसं असू द्या, झालं 50 माणसं जरी असतील तरी त्या 50 माणसांच्या सगळ्या चाव्या एका मालकीनीकडे होत्या. ऐका बरं, एकटीकडे होत्या. पण तुम्हाला सांगतो, पुरुष हा घरामध्ये जरी
आणणारा असेल, पण सर्व कुटुंब चालवण्याची जबाबदारी एका स्त्रीकडे असते. जर घरातली एखादी स्त्री बिघडली, वरिष्ठ सगळं खातं चालवणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी स्त्री जर बिघडली तर त्या कुटुंबाचा विध्वंस होतो. कुटुंब वेगळं होतं. पण त्या परिवाराला सांभाळून घेणारी वरिष्ठ एखादी म्हातारी आजी जर सुसंस्कारी असेल, सगळ्यांना सांभाळून घेणारी असेल, तर ती कुटुंब व्यवस्था आजही आपण पाहतो की 100 माणसांची परिवार, 100 माणसाची कुटुंब आजही एकत्रित आहेत. याला कारण त्या परिवाराचे असणारे संस्कार. विठ्ठल एवढं आयुष्य मिळवण्यासाठी, एवढं आयुष्य तुम्हाला मला लाभण्यासाठी खूप जन्माचं पुण्य करावं लागेल. मला वाटत नाही आपल्यातलं 100 वर्ष आपण तुम्ही आम्ही जगू म्हणून. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. महाराजांनी तेव्हा आयुष्याची गणना करून ठेवली आहे. आज 100 वर्ष आजी जगल्या, तुम्ही 50 वर्ष जगणार. का? तर ऐका गणित. अल्प आयुष्य मानव देह, शत म्हणजे 100, 100रातले अर्धे गेले, अर्ध रात्र खाय, अर्धे रात्रीत गेले, उरले किती? 50. त्या 50तले काही वर्ष बालपणात गेले, 10 वर्ष समजूया आपण. त्यातले 10 वर्ष बालपण अवस्थेमध्ये गेले, 20वं वर्ष तरुण अवस्थेमध्ये गेलं, उरले किती? 100 वर्षातले 50 झोपेत गेले, उरले 50. 50तले 10 वर्ष बालपण अवस्थेत गेले, उरले किती? 40. 40 वर्षातले 10 वर्ष तरुण अवस्थेत गेले, उरले किती? जर देवाने नाही, या घडवणाऱ्या, या मूर्तीला घडवणाऱ्या कारागिराने, अर्थात त्या इंजिनियरने, त्या देवाने जर हे तोंड मागच्या बाजूनं दिलं असतं तर जेवायचं असेल तर ताट समोरून आणि घास मागून घालावा लागला असतं, नाही का? मग तो कुठं जातोय? डोळे इकडं लागतोय का तिकडं लागतोय? ऐका. जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, जिसने सारा जगत बनाया, जिसने सारा जगत बनाया. नहीं, जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, जिसने फूलों को महकाया, हम इस ईश्वर के गुण गाए, उसे प्रेम से शीश झुकाए. विठ्ठल विठ्ठल. देवानं इमारत घडवली कशी? प्रत्येक मटेरियल, जसं वाळू, सिमेंट, खडी, हे सगळं सामान आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं आणतो, तसं ही इमारत घडवण्यासाठी माझ्या देवानं आणलेलं सामान कसं आहे? केस आणले केसलवाड्यावरून, नाक आणलं नागपूरवरून, कान आणले कानपूरवरून, डोळे आणले नयनपूरवरून, हात आणले हस्तिनापूरवरून, पाय आणले पाकिस्तानवरून आणि पोट आणलं पंढरपुरावरून. विनोदाचा भाग सोडा. परंतु जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, अरे ताऱ्यांना चमकून लावणारा तो आहे. तुझी या सत्तेनं वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मग ज्यानं दिलंय त्याचा गर्व का करावा? अर्थात हे शरीर दिलं, याच्यावर सत्ता आहे का? आता बोलणारा लगेच 2 मिनिटामध्ये आपल्यातून जाणार आहे, नाही? मग आपण म्हणतो नाही बा, आता चहा घेतला आणि असं कसं होऊ शकतं? अरे